निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपण खरं तर आपल्या उमेदवाराच्या अनपेक्षित प्रमाणे माघार झाली. या शब्द चुकीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 जागांसाठी निवडणूक आहे विधान परिषदेत. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढं बळ जरी नसलं तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडीनं घेतली आणि त्यानुसार मग सातारा असेल, कोकण असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीनं विदर्भात हे नागपूर असेल, यवतमाळ असेल, मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे विरोधी पक्षाचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली. पण रणधुमाळी ही महानगरपालिका निवडणुका किंवा विधानसभा, लोकसभा आणि आता ग्रामपंचायतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमाना घेऊन फिरतात, चार्टर, हेलिकॉप्टर, त्याच्यामुळे तिथे रणधुमाळी असते. विधान परिषद निवडणुका या अत्यंत गोपनीय पद्धतीने त्या संदर्भात यावेळेला मी सक्रिय नव्हतो, मी नाहीये, दुसऱ्या कामात होतो सगळे. पण इतर ठिकाणी आम्ही सगळ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवले. नाशिकमध्ये आमच्या 2 लोकांनी अर्ज भरणार होते. महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. आमच्याकडे आमच्या राहणार नाही. याचं कारण आहे की लोक ही निवडणूक एवढी एकतर्फी दिसत होती की कोणी असं फार उत्साहानं पुढे लढण्यासाठी आले नाही. म्हणजे खरं म्हणजे भाजपने पक्षाच्या आदेशाने अर्ज नक्की कॉम्बिनेशन फॉर्मने आणले होते, पण शक्यतो उत्साह असायला पाहिजे दिसला नाही. समोर महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहे आणि असं असताना आपण त्यांना बाय दिला काय मला तसं वाटत नाही. विजयकर साहेबांचं काही गणित वाटत नाही. ही निवडणूक बऱ्याच ठिकाणी निवडणुका आहेत. त्याच्यामुळे करणार नाही. 100च्या वर जरी आमच्याकडे मतदान असलं तरी आम्ही हे धाडस केला, एवढंच मी सांगेन. बंडखोरी मोठ्या प्रमाणात होती, नाशिक असेल, राज्यात. अहो, आम्ही निवडणुकीतच नाही तर मी काय बंडखोरी करणार. महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती.
नाशिकमध्ये भाजपचेच जिथे बंधूंनी उमेदवारी अर्ज भरला, पुण्यामध्ये चांगलं आहे ना. अशा वेगळ्या ठिकाणी बंद करून नगरसेवकांना मतदारांना आर्थिक बळ मिळेल त्याच्यामुळे. भूमिका काय आहे? आपला उमेदवार जर असता तर महाविकास आघाडीत कोण आपल्या सोबत आहे ते तरी कळत असतं किमान. तुम्ही या विषयाच्या बाहेर पडलं पाहिजे नाशिककरांनी. नाही पण आपल्याला आंध्रातून हा सगळा निर्णय झाला असं एक चर्चा झाली. आमची सगळे जे इथे बसले आहेत आता त्यांच्याशी चर्चा झाली. या सगळ्यांना मातोश्रीवर सुद्धा बोलून चर्चा केली. पण मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निकाल लागले मधल्या काळात त्याच्यामुळे काही ठिकाणी निकाल स्पष्ट दिसतात, निर्णय स्पष्ट दिसतात. त्याच्यामुळे रक्त का आटवायचे? ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील. निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले. नाशिकमध्ये जर कोणी स्वतःहून पुढे आलं असतं तर नक्कीच आम्ही त्याच्या मागे उभे राहिलो असतो. नाशिकमध्ये शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपच्या बंडखोरांना शिवसेना बळ देणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि भाजपच्याच मदतीनं हा सगळा डाव आखला जातो असं कळतं. मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना. प्रत्यक्ष शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात. हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे. अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळ्यावर. याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाहीये. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. 3 आमदारांनी शिंदेच्या मग मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलंय ना. मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. मी कालही म्हणालो जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा. मग आम्ही चर्चा करू. कशाला निमंत्रण द्यायचं, कशाला निमंत्रण मातोश्रीवर या काय सांगू शकतो मी. स्वाभिमान गहाण ठेवला, महाराष्ट्राचं नुकसान केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोर अमित शहा यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. याचा पश्चाताप तर सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. महाविकास माझ्याकडे तेच म्हणालो ना, उद्धव ठाकरे आमचे निर्णय घेतील पक्षप्रमुख. तुम्ही फार खोलात का जाताय? बघू ना. किंग मेकर असायला सुद्धा हाताशी ताकद असावीच लागते ना. शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिलेली आहे कुठेतरी फसवणूक आहेत अशी शेतकरी नेत्यांकडून आरोप केला जातोय की 2 लाख सांगितलंय पण प्रत्यक्षात 50,000च मिळणार असं शेतकरी नेते आरोप करतात. शेतकरी नेत्यांचा संवाद पूर्ण झाला की आम्ही मत व्यक्त करू. 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्याही लोकांना वगळलेला आहे आणि 2019 हे पहा की देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदींच्या घोषणा हा एक फसवणुकीचा
फसवणूक भाजपला मतदान करून नाही. अशा प्रकारे राज्यभर शेतकऱ्यांनी आणि मोदींच्या सभेला जाण्याचं बंद केलं, मोदी फडणवीसांच्या, तर अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतात. काल आपण दिल्लीमध्ये होतात, मेळावा झाला. अनेक खासदारांनी माझ्याशी वारंवार चर्चा केली. लोकसभेच्या स्थायी समितीची एक महत्वाची व्हिजिट काही ठिकाणी देशात होती आणि त्या कमिटीवर खासदार असल्यामुळे त्यांना जावं लागलं. मी स्वतः माझ्या काळात अशा कमिटीच्या बैठकांना मला जावं लागलं. त्याच्यामुळे त्यात फार वेगळ्या अर्थाने घेण्याची गरज नाही. तो वेगळा अर्थ चंद्रकांत निर्णय घेतला की कुठे जाणार नाही असं मला वाटते. त्यांनी असा निर्णय नाही, मला असं तर मी विचार करत नाही. पदाचा निष्काळ आहे, निष्काळाला गाव देखील आहे. दोन पदाचे चित्र समोर येत आहे. चुकीचं आहे तुमचं. मी या पक्षाचा नेता आहे, उत्तर महाराष्ट्र संपर्क नेता आहे. माझ्या सहीशिवाय कोणती निवडणूक होत नाही. शिवसेनेमध्ये कोणताही गट नाही. गट एकच आहे 10 ठरवण्याचा, तो अजून चालू आहे. लक्षात घ्या, कोणी स्वतःला या किंवा त्या गटाला मानत असेल तर त्याने या पक्षात काम करू नये. रोहित पवारांनी आरोप केला आहे की हो, मी सहमत आहे त्याच्याशी. स्थानिक स्वराज्य संस्था हा एक मोठा घोडे बाजार आहे आणि या घोडे बाजारामध्ये सगळ्यांना उतरणं जमत नाही. त्याच्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीपासून लांब राहावं लागतं. आता तुम्हाला नाशिकमध्येच कळेल, नाशिकमध्ये तुम्हाला घोडे बाजार काय आहे तो कळेल. त्या संदर्भात नक्कीच तुम्ही ज्यांच्याविषयी म्हणताय ते सूर्यवंशी डीजी माझ्या जवळच उभे आहेत. त्या संदर्भात आम्ही आता चर्चा करू. चला, थँक्यू. या निवडणुकीमध्ये नाशिकचे आपले मतदार आहेत, नगरसेवक, ते कोणाला नेमकं मतदान करतील? आता जी नाशिकची विधान परिषद निवडणूक कधी आहे? 18 आहे. निवडणूक 18 तारखेला आहे ना. मग 18 तारखेला सकाळी 8 वाजता नगरसेवकांना कळवलं जाईल. यांनी असं म्हटलंय की राजकीय पक्षांना भूमिका उरलेली नाहीये. प्रश्न विचारला की आम्ही संवाद साधायचा कसा, अशा संदर्भाची देखील त्यांनी व्यक्त केली. मी त्यांचं भाषण ऐकलं आणि वाचलं. दक्षिणेतले अभिनेते ज्या प्रकारे भूमिका घेतात किंवा पश्चिम बंगाल मधले अभिनेते ज्याप्रमाणे भूमिका घेतात किंवा एकेकाळी या देशामध्ये बलराज सहानी, एन के हंगल, नसीरुद्दीन शहा अशा अनेक कलावंतांनी घेतलेल्या भूमिका राजकीय आणि सामाजिक या अत्यंत महत्वाच्या आहे. कलावंतांनी निर्भयपणे जर लोकांचं नेतृत्व केलं तर त्यांच्यावर अशा प्रकारे भाषण करण्याची वेळ येणार नाही. दक्षिणेमध्ये अनेक अभिनेत्यांची भूमिका घेतल्यामुळे पैसे सर्व आले. ताजं उदाहरण विजय थलप होते. त्याने ती भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला लोकांनी पाठिंबा दिला. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. कमल हसन यांनी भूमिका घेतली, त्या राज्यसभेची भूमिका मांडत असतात. अनेक कलावंत आहेत, शवान आजमी यांनी भूमिका घेतली, जावेद अख्तर भूमिका घेतात. भूमिका ही अत्यंत निर्भयपणे घ्यायची गोष्ट आहे, चर्चेची गोष्ट नाही.
आम्ही भूमिका घेतो आणि लढतो, लढावं लागतं त्यासाठी. धन्यवाद. त्यांनी गृह विभाग आणि पोलीस महासंचालकांवर आरोप केलेले आहेत. महिलांना IPS अधिकारी इसका मैं क्या कहूँ, कमिश्नर को पूछो ना, पुलिस कमिश्नर या जो एजेंसी जांच कर रही है, आप ये सवाल उनको पूछना चाहिए. एक विषय की जांच चल रही है या जांच पूरी हो गई है, चार्जशीट में किसका नाम है किसका नहीं है, इस बारे में कोई व्यक्ति जवाब देगा. मुझे जिस बारे में पता नहीं है तो मैं कैसे जवाब दूं? मैं अन्याय नहीं करूंगा पक्ष से. मी अण्णांचं अभिनंदन करतो. त्यांना फार मोठ्या कालखंडानंतर त्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि त्यांना कंठही फुटलेला आहे. मोदी जर देशाची फसवणूक करणार असेल तर अण्णा चलो हम वापस रामलीला मैदान जाएंगे और आपके नेतृत्व में आंदोलन करेंगे, वही पुराना आंदोलन, और हम सब आपके साथ जंतर मंतर और रामलीला मैदान में बैठकर देश को आह्वान करेंगे. चलो आइए लड़िए. सर तृणमूल कांग्रेस के खिलाफ तृणमूल कांग्रेस ने जो महाराष्ट्र में हुआ वही तृणमूल के बारे में पश्चिम बंगाल में अमित शाह कहने जा रहे हैं. उनकी हॉबी है किसी भी राज्य को अस्थिर रखना, और मैं सब कुछ खरीद सकता हूँ सत्ता के बल पर, ये दिखाना ये उनकी हॉबी है.